कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 1 कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर महागाई भत्ता, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउन्स बंद होणार का, असाही प्रश्न आता समोर येत आहे. तर सरकारने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती. सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे. तर यासाठी 3 सदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. यानुसार आता समिती आपल्या शिफारशी सादर करणार आहेत आणि या शिफारशींना दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आता किती वाढ होणार हे ठरवले जाणार आहे. दरम्यान या सगळ्यात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउन्स बंद होणार असल्याची ही चर्चा आता समोर येत आहे. 2027 नंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगार वाढ मिळणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना डीए, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउन्स मिळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एक्सपर्टच्या मते महागाई भत्ता, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउन्स किंवा इतर भत्ते बंद होणार नाही जोपर्यंत 8वा वेतन आयोग लागू होत नाही, तोपर्यंत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. वेतन आयोगाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागेल असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे आणि या कालावधीत 3दा महागाई भत्ता वाढणार आहे. सध्या महागाई भत्ता 58% असून पुढील 18 महिन्यात महागाई भत्ता 67% होण्याची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.